आराध्य गुरु म्हटले तरी चालेल, दादा या नावाने परिचित असलेले श्रीराम गजानन जोशी। कृष्ण गोकुळात गुरे घेऊन जेव्हा वनात जायचे, नमस्कार मित्रांनो, आता तुम्ही मला पाहत आहात ते विरार पश्चिमेला असलेल्या चिखलडोंगरी गावातून हे कोळी लोकांचं वस्ती असलेलं गाव। हे तुम्हाला सर्वेश्वराचं मंदिर दिसत आहे आणि अगदी अध्यात्माला वाहून घेतलेलं हे गाव। आणि दहीण गोकुळाष्टमी निमित्तानं आम्ही तुम्हाला काही इथल्या चालू असलेल्या प्रथा दाखवत आहोत। कोळी बांधव हा जरी मासेमारी करत असला तरी अध्यात्माच्या बाबतीत तो कुठेच मागे नाही। आणि खास करून कोळी समाजातले असं हे एकमेव गाव असेल की जिथे वर्षाचे 12ही महिने सांस्कृतिक किंवा संस्कृती जपणारे उपक्रम चालू असतात। आता गोकुळाष्टमीनिमित्त इथे 7 दिवस अखंड ज्ञानेश्वरीचं पारायण सुरू आहे। तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे बघू शकालच। आणि हे जे वातावरण तुम्ही बघतात हे दैनंदिन वातावरण आहे, म्हणजे अध्यात्माची खऱ्या अर्थानेची प्रचिती येणारं हे गाव। या मंदिराचा जीर्णोद्धार खऱ्या अर्थानं झाला असं म्हणता येईल। याआधी ते हनुमंताचं एक मोठं मंदिर होतं आणि आतमध्ये जवळपास सगळ्याच देवदेवतांची प्रतिष्ठापना केलेली आहे। वीणा धारण केलेला एक भाविक दिसतोय। ही वीणा अखंडपणे 7 दिवस पारायणात उभी आहे। वीणा वारकरी संप्रदायामध्ये वीणेला एक वेगळं स्थान आहे। 7 दिवस ही वीणा अगदी गोकुळाष्टमीपर्यंत उतरवली जात नाही, अगदी चेन सिस्टीमप्रमाणे हे सगळं केलं जातं। आणि तुम्ही पाहू शकाल सगळं अगदी विठ्ठलाची मूर्ती असेल, शिवलिंग आहे, कालभैरव, सगळ्या एकविरा, खंडोबा, सगळे देव इकडे आपल्याला सगळी तीर्थ एकाच ठिकाणी बघायला मिळतात। आणि हा जो सध्या उपक्रम सुरू आहे तर तो गोकुळाष्टमी निमित्त सुरू आहे आणि अतिशय भारावलेलं हे वातावरण। ह्या अध्यात्माची अनुभूती घ्यायची असेल तर नक्की भेट द्या। नमस्कार मित्रांनो, सकाळी ड्युटीसाठी मी घरातून 6 वाजता निघालो होतो आणि तुमच्यापर्यंत काहीतरी नवीन व्हिडिओ, काही नवीन सांस्कृतिक माहिती पोहोचवण्यासाठी आज घरी न जाता थेट चिखलडोंगरी गावात आलेलो आहे। आता घड्याळात 11 वाजलेले आहेत आणि ह्या गावात होणारा गोकुळाष्टमीचा उत्सव तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। आता 12 वाजलेले आहेत आणि आत्ता आमच्या जलाराम दादा आहेत। आत्ता जेवणाची व्यवस्थाही इथे आहे। आणि 2 दिवसापूर्वीच आमचा सायकल ट्रेक झाला होता आणि त्या सायकल ट्रेकच्या निमित्तानं मी तुम्हाला या सर्वेश्वर मंडळाच्या मंदिरात चालणाऱ्या गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त चालणाऱ्या पारायणाविषयी 7 दिवस सुरू असलेलं पारायण आणि आज सांगतेचा दिवस पोचलेला आहे। आज जन्माष्टमीचा सोहळा। माझ्या मागे तुम्हाला दिसत आहे श्री सर्वेश्वर मंदिर। सर्वेश्वर संत ज्ञानेश्वरांनी सर्वेश्वर या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे, पण या मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्व ईश्वर दिसतील। तर मित्रांनो, या गावचा कायापालट श्रीराम गजानन जोशी अर्थात दादा 50 वर्षापूर्वी ह्या गावी आले आणि या गावचं सोनं झालं। त्या दादांचं मंदिरही या मंदिराच्या आवारात आहे। तर चला मित्रांनो, मी तुम्हाला घेऊन जातोय सुरुवातीला दादांच्या मंदिरात।
नमस्कार मित्रांनो, तर आता तुम्ही आहात चिखलडोंगरे गावचं आराध्य दैवत किंवा आराध्य गुरु म्हटले तरी चालेल, दादा या नावाने परिचित असलेले श्रीराम गजानन जोशी. 50 वर्षापूर्वी हे गाव अंधश्रद्धेच्या विळख्यात सापडलं होतं. अगदी इथे करणी, बाधा असेही प्रकार व्हायचे. दगड धोंड्यांची पूजा केली जायची. आणि ह्या दादाला या दादांनी ह्या गावाला खऱ्या अर्थाने अंधश्रद्धेच्या विळख्यातून काढलं आणि अध्यात्माचा एक मार्ग दाखवला. मी अभिमानाने म्हणेन की आमच्या अर्नाळा गावच्या जवळपास असलेलं हे कोळी गाव असे एकमेव कोळी गाव असेल की जिथे वर्षाचे 12ही महिने अध्यात्माचे कार्यक्रम सुरू असतात. पारायण असेल, हरिपाठ असेल, हे मी वेळोवेळी अनुभवलेलं आहे. तुम्ही मला वारीच्या दिवसात पाहिलं. माझी वारीही घडली या चिखलडोंगरी गावामुळे आणि अर्थात त्याचं श्रेय मी परमपूज्य दादांनाच देतो. तर मित्रांनो, ह्यानंतर जन्माष्टमीचा सोहळा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि बाजूलाच तुम्हाला गुरुमातेंचाही पुतळा दिसतोय. दादांप्रमाणे ह्या गुरुमातेचाही या गावावर वरदहस्त आहे आणि आजही लौकिक अर्थाने जर शरीराने नसले तरी आजही चिखलडोंगरीच्या कणाकणामध्ये, मनामनामध्ये आणि मातीमध्ये त्यांचा वास आहे. हे तुम्हाला ह्या गावातला हा जन्माष्टमीचा सोहळा पाहिल्यानंतर अनुभूती येईलच. चला, कृष्ण जन्माची वेळ जवळ येऊन ठेपलेली आहे आणि ओम रामकृष्ण हरीचा गजर सुरू आहे. सगळ्या गावातले सगळे वयोवृद्ध, अगदी 3-3, 4-4 वर्षाची मुलंही या उत्साहात सामील झालेले आहेत. अगदी भारावलेलं हे वातावरण आणि संपूर्ण गाव हा कृष्ण जन्माचा सोहळा अनुभवत आहे. आणि हा इथलं वातावरण बघून तुम्हाला एक अंदाज येत असेल. अगदी 80 वर्षाच्या वयोवृद्धापासून 3-4 वर्षाच्या मुलापर्यंत सगळे ह्या नामघोषात सामील आहे. आणि कृष्ण जन्माची वेळ, मध्यरात्रीची वेळ, युगायुगांना तारणारी वेळ दिसत आहे. मी मागे म्हटलं तुम्हाला की जो वीणा घेतलेला अखंड अष्टप्रहर म्हणजे आज मध्यरात्रीपर्यंत वीणा सदोदित खांद्यावर रामनामात, हरिनामात उभी आहे. सगळं तुम्हाला ह्या माध्यमातून ज्या नामाने या सृष्टीला तारलेलं आहे त्या नामाचा सुरू आहे.
रात्रीचे जवळपास 1:30 वाजलेले आहेत. श्रीकृष्ण जन्माचा सोहळा झालेला आहे. अगदी आरतीही झालेली आहे आणि वाजत गाजत आणि एका जल्लोषात जन्माष्टमीचा सोहळा साजरा झालेला आहे. आता ह्यानंतरचं जे चित्रण आहे ते मी सकाळीच करेन. आता निरोप घेतोय. रात्री श्रीकृष्ण जन्म सोहळा 2 वाजता आटोपला आणि 2 नंतर आम्ही रात्री घरी गेलो आणि आज सर्वेश्वर मंदिरामध्ये काल्याचं कीर्तन सहसा असा सोहळा दुसऱ्या दिवशी पाहायला मिळत नाही. आता मी थेट तुम्हाला जिथे काल्याचं कीर्तन सुरू आहे तिथे घेऊन जातोय. अखंड वीणावादन सुरूच आहे आणि मीही पूर्ण भिजलेलो आहे आणि पाऊस असल्यामुळे सगळं नामगंधामध्ये काल्याचं कीर्तन सुरू आहे. पाऊस असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी आहे. जर पाऊस नसता तर साहजिकच तिथे फार मोठ्या प्रमाणात गर्दी असते, पण उत्साहात जल्लोषात आणि नामस्मरणात कुठलेच कमी नाही. पंढरपूरच्या वारीला होतो. मला पहिल्यांदा वारी घडली चिखलदरा गावामुळे आणि अर्थात आपल्या दादामुळे. आणि काल रात्री मी आलो होतो आणि जन्माष्टमीचा सोहळा आयुष्यात पहिल्यांदा श्रीकृष्ण जन्माष्टमीला उपस्थित राहिलो. हा कृष्ण जन्मही पाहिला मी चिखलदरा गावात तो दादामुळे. 50 वर्षापूर्वी दादांनी ह्या गावाचं सोनं केलं. म्हणजे जेव्हा जेव्हा मी या गावात येतो तेव्हा मला प्रत्येकाच्या हृदयात कणाकणात हृदयात दादांचा झालेला सुवास सगळा दिसतो मला.
कीर्तन झालं आणि मंदिरात आरती सुरू आहे आणि इथे खऱ्या अर्थानं गोपाळ काळा होतोय, कृष्णाला अभिप्रेत असलेला. श्रीकृष्णाने गोकुळात असंख्य लीला रचल्या, पण मला भावलेली लीला अगदी त्याच्याबरोबर सगळे गुराखी सगळे मित्र असायचे आणि देवाचे गायी करायला जायचे तेव्हा सगळे एकत्र मिळून जेवण करायचे. आज हे चित्र आपल्याला इकडे बघायला मिळते. संपूर्ण गाव निदान आजच्या दिवशी तरी सगळ्या आपल्यातले सगळे जे काय भेदाभेद असतील ते विसरून एक खऱ्या अर्थाने आपला गोपाळकाळ करणार आहेत. मला वाटतं हे दृश्य कुठेतरी दुर्मिळ आहे आणि हे सगळे स्वयंपाक करणारी मंडळी एका वेगळ्या प्रेरणेने कार्यरत असतात आणि ह्या सगळ्या आध्यात्मिक वातावरणात होणारा स्वयंपाक यात सुद्धा अन्नपूर्णा कुठेतरी वास करत असल्याचा आपल्याला अनुभव देते. कृष्ण गोकुळात गुरे घेऊन जेव्हा वनात जायचे तेव्हा सगळे बाळ गोपाळ एकत्र घरी येऊन जी प्रत्येकाच्या घरची शिदोरी असायची ती एकत्र करून जो काळा केला जायचा त्याला गोपाळकाला म्हटलं जातं. ह्या कृतीतून भगवान श्रीकृष्णांना हेच अपेक्षित होतं की समानतेचा संदेश द्यायचा होता आणि मला खऱ्या अर्थानं हा भाव त्या गावात आढळून येतोय. अगदी सगळे गावातील लहान थोर महिला पुरुष जे मी वारीत अनुभवलं आणि जे खरं श्रीकृष्णांना अभिप्रेत होतं अगदी नियोजनबद्ध पद्धतीने इकडे अनुभवायला मिळत आहे खरंच. आणि खास करून या गावातली तरुण मंडळी ह्या कार्यात अग्रेसर आहेत. यावेळी मला कुठेतरी पांडवांच्या राजसूय यज्ञात यजमानाच्या भूमिकेत पुष्टी खरकटी उचललेला श्रीकृष्ण आठवतो. श्रीकृष्ण जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर हे श्रीकृष्णाने जी कुठली गोष्ट घेतली त्याच्या अंतर्मनात कुठली प्रेरणा होती की त्याला काय निर्माण करायचं होतं हा भाव आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवा. आणि हाच भाव मला इथेही दिसतोय. अगदी श्रीकृष्ण, रुक्मिणी, राधा ही सगळी गणितं पण श्रीकृष्णाची सत्यभामा या सगळ्या राण्या माहिती असेल पण जांबुवंती म्हणजे एका आदिवासी कन्येशी श्रीकृष्णाने विवाह केलेला आहे. म्हणजे श्रीकृष्णाच्या चरित्रातील प्रत्येक घटना प्रत्येक प्रसंग जर आपण अभ्यासू पद्धतीने पाहिलात तर एक वेगळी अनुभूती येईल आणि त्या श्रीकृष्णाच्या अंशातील चरित्रातील फक्त एक अंश जरी आपण आपल्यात बाणवला तर खऱ्या अर्थाने श्रीकृष्ण आपल्याला उमगला असं म्हणता येईल. कालच परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या श्रीकृष्ण दर्शन ह्या पुस्तकात एक उतारा वाचला. हक्क कर्तव्य जिथे सुरू होतं तिथे शांती कधीच नांदू शकत नाही. आणि कर्मयोग काय जे आपण इतरांसाठी कर्तव्य करतो त्याला खऱ्या अर्थानं कर्मयोग म्हटला जातो. चला मित्रांनो आता मी आवडतो येते आणि संपूर्ण गाव जवळपास आज 2,000 ते 3,000 लोक या काल्याच्या गोपाळकाळानिमित्त एकत्रितरित्या भोजनाचा आस्वाद घेणार आहे. तोही कुठलाही भेदाभेद अमंगल न पाळता खऱ्या अर्थानं आपल्यालाही आपल्या जीवनात गोपाळकाळ करायचं आहे.
आपलं अष्टप्रहर शरीर चालव असतं, त्याच्याच रामनामात हरिनामात हा प्रसाद भक्षण केला जातो आहे आणि मलाही योगायोगानं ही संधी मिळते त्या रंगारंग आणि आध्यात्मिक सोहळ्यात रंगून जाण्याची. जवळपास 1:30 पासून हा एकत्रितरित्या भोजनाचा कार्यक्रम आहे, अर्थात गोपाळ काळ्याचा. जवळपास 2,500 ते 3,000 लोक ह्या काल्याच्या प्रसादाचा आस्वाद घेणार आहेत आणि जवळपास या कार्यक्रमाला 5 तरी वाजतील. तर अजूनही तुम्हाला गर्दी दिसत आहे आणि खऱ्या अर्थानं श्रीकृष्णाला अभिप्रेत असलेला गोपाळ काळा इकडे आपल्याला बघायला मिळतोय. मित्रांनो, आता आम्हालाही दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, त्यामुळे आम्ही इथून आता या काळ्याच्या ठिकाणावरून आपला निरोप घेतो.